नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, राजकारण, तंत्रज्ञान, चित्रकला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या व्यक्ती अशा सगळ्याच व्यक्तींविषयीची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. आज आपण साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांच्याविषयीची माहिती बघणार आहोत. 5 मे 1818 रोजी कार्ल मार्क्स यांचा जन्म झाला. साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्रज्ञ, अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता, 1918 साली झालेल्या रशियातील साम्यवादी क्रांतीच्या आणि 1949 मध्ये चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा मूळ प्रणेता म्हणून कार्ल मार्क्स यांना ओळखलं जातं. यहुदी व ज्यू मातापितांपासून पश्चिम जर्मनीतील ऱ्हाइनलंड या प्रांतातील ट्रीर शहरात कार्ल मार्क्स यांचा 5 मे 1818 रोजी जन्म झाला. पित्याचे नाव हायरिंक आणि पित्याचा वकिलीचा धंदा चांगला चालत होता. त्याला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावा लागला. त्याला ज्ञानोदय आंदोलनामध्ये रस होता. त्याचे कांट आणि वॉल्सेअर हे आवडते लेखक. कार्ल मार्क्सला वयाच्या 6व्या वर्षीच बाप्तिस्मा मिळाला. कार्लचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ट्रीर याच गावात झाले. ज्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण झाले त्याच्यावर सरकारची कडक नजर होती, कारण तेथे उदार स्वातंत्र्यवादी विचाराच्या प्रभावाखाली काम करणारे शिक्षक होते. कार्ल मार्क्सच्या कुमार वयातील लेखनामध्येच मानव जातीकरता ख्रिस्ताप्रमाणे आत्मयज्ञ केला पाहिजे या उदात्त भावनेची अस्वस्थता व्यक्त होते. 1835 मध्ये बॉन विद्यापीठामध्ये त्याला प्रवेश मिळाला. त्याने मानव्य विद्यांचा अभ्यासक्रम सुरू केला. ग्रीक व रोमन पुराणविद्या आणि कलेचा इतिहास हे विषय मार्क्सने निवडले होते. विद्यार्थ्याच्या बहिशालेय कार्यक्रमांमध्ये त्याने खूप रस घेतला. तो द्वंद्व युद्धांमध्येही लढला. विद्यार्थ्यांच्या राजकीय चळवळीमध्ये त्याने पुढारीपण केले. बंडखोर कवी मंडळाचा सदस्य होऊन कविता लेखनही केले. विद्यार्थ्यांच्या राजकारणाला भरती आली होती. 1836 साली बॉन शहर सोडून बर्लिन विद्यापीठामध्ये विधिशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांकरता कार्ल मार्क्स यांनी प्रवेश मिळवला. बर्लिन येथे यंग हेगेलियन तरुण हेगेलवादी मंडळींच्या सहवासात मार्क्स आला. तत्त्वज्ञान आणि साहित्य या विषयासंबंधी नवे विचार प्रवाह बर्लिनच्या बुद्धिमंत आणि साहित्यकारांमध्ये खळखळून वाहत होते. त्यांच्यामध्ये ब्रुनो बाउअर हा प्रमुख होता. हा धर्मशास्त्राचा व्याख्याता होता. मानवाच्या भावनात्मक आत्यंतिक गरजांमधून निर्माण झालेल्या अद्भुतरम्य दिवा स्वप्नांची निर्मिती म्हणजे ख्रिस्ती बायबलमधील धर्मोपदेश होत आणि स्वतः ख्रिस्तही तसाच होय. ख्रिस्त ही ऐतिहासिक व्यक्ती नाही,
फार मोठी सामाजिक उलथापालथ, नजीकच्या भविष्य काही होणार आहे असा भविष्यवाद बाऊअर शिकवित होता. बाऊअर याला 1839 मध्ये सरकारने विद्यापीठातून हाकलून दिले. तो कार्ल मार्क्सचा अत्यंत निकटचा मित्र होता. येना विद्यापीठाला 1841 मध्ये आपला डॉक्टरेटचा प्रबंध कार्ल मार्क्सने सादर केला. डेमोक्रेटिस आणि इपिक्युरस या ग्रीक निसर्ग तत्ववेत्यांच्या तत्वज्ञानाची हेगेलियन दृष्टिकोनातून मार्क्सने या प्रबंधात छाननी केली आहे. या प्रबंधामध्ये मार्क्सने म्हणले आहे, तत्वज्ञान ही गोष्ट लपवीत नाही, ती म्हणजे प्रॉमिथियस या देवपुत्राची कबुली. तत्वज्ञानालाही सगळ्या देवांची घृणा आहे. प्रॉमिथियस महान संत व हुतात्मा होता. ही गोष्ट तत्वज्ञानाच्या इतिहासाने नोंदवली आहे. विद्यापीठीय पदवी मिळण्यापूर्वीच तो डाव्या तरुण हेगेलवाद्यांच्या गटाचा सदस्य बनला आणि कडवा अनिश्वरवादी नास्तिक म्हणून प्रसिद्धीस आला. तेव्हाच त्याने जीवनातील एक सिद्धांत निश्चित केला, तो म्हणजे धर्माची समीक्षा सर्व समीक्षेचा प्रारंभ होय. या त्याच्या नास्तिक्याच्या प्रसिद्धीमुळे प्रशियन सरकारने त्याला विद्यापीठातून काढून टाकले. मार्क्सचा अनिश्वरवाद अधिक खुलावला व तो लुडविग फायरबाख यांच्या एसेन्स ऑफ ख्रिश्चनिटी या ग्रंथामुळेच कार्ल मार्क्स हेगेलपासून दूर गेला आणि त्याचे भौतिकवादी तत्वज्ञान अधिक पक्के झाले. हेगेलचा विरोध, विकासवाद आणि फायरबाखचा भौतिकवाद यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न मार्क्स सतत करत राहिला. 1842 जानेवारीमध्ये जर्मनीतील कोलोन या शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या रायनिशे झाइटुंग या वृत्तपत्रात मार्क्सने लेखन सुरू केले. मार्क्सने लेखन स्वातंत्र्यावर जे लेखन केले आहे ते ह्याच काळातील होय. कोलोन हे शहर त्या काळी जर्मनीतील पुढारलेले औद्योगिक शहर होते. त्या शहरातील तरुण व्यापारी, बँक चालविणारे आणि उद्योजक यांच्या गटाचे उदार लोकशाहीवादी मुखपत्र म्हणून वरील वृत्तपत्र चालविले जात होते. मार्क्सने लेखन स्वातंत्र्याबद्दल असा मुद्दा मांडला आहे की दुबळे आणि दुर्बुद्धीचे मर्त्य मानव जेव्हा दुसऱ्याच्या लेखन स्वातंत्र्यावर आघात करतात, मर्यादा घालतात, तेव्हा ते स्वतःला सर्वज्ञ समजत असतात. या कालखंडात मार्क्सची उच्चतम नैतिक मानदंडावर आणि विश्वव्यापी नीतिशास्त्रावर श्रद्धा होती. 15 ऑक्टोबर 1842 रोजी रायनिशचे झाइटुंग या वृत्तपत्राचा तो संपादक बनला. त्यात साम्यवादाची एका नव्या रूपात मांडणी त्याने सुरू केली. व्यावहारिक बुद्धीचे उदारमतवादी, कायद्याच्या मर्यादेत राहून स्वातंत्र्याचा विस्तार करावा अशा मताचे लोक त्याने आपल्या मित्रमंडळीत सामावून घेतले. जर्मनीच्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मार्क्सच्या वृत्तपत्राने प्रमुख स्थान मिळवले. त्याचा तिप्पट खप होऊ लागला. रशियन सरकारच्या दबावामुळे जर्मन सत्ताधाऱ्यांनी मार्क्सचे हे वृत्तपत्र बंद पाडले. फ्रेंच साम्यवादाचा अभ्यास करण्याकरता मार्क्स पॅरिसला गेला. फ्रेंच आणि जर्मन कामगार वर्गाच्या साम्यवादी संघटनांशी त्याचा संबंध आला. त्यात या संघटनांची विचारसरणी ओबडधोबड आहे, तिला नीट तर्कशुद्ध आकार नाही हे मार्क्सच्या लक्षात आले. परंतु या कामगार संघटनांच्या जीवनाचा मानवी बंधुत्व हा स्थायी भाव झाला आहे, तो केवळ भाषेचा अलंकार राहिला नाही हेही त्याला दिसले. याच काळामध्ये पहिला सुप्रसिद्ध ग्रंथ इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्स ऑफ 1844 हा ग्रंथ मार्क्सने लिहून काढला. याच वर्षी टोल्ड द क्रिटिक ऑफ द हेगेलियन फिलॉसॉफी ऑफ राईट हा निबंध त्याचा प्रसिद्ध झाला. धर्म ही जनतेची अफवा आहे हा मार्क्सचा निष्कर्ष या निबंधात आला असून त्याचप्रमाणे कामगारांना उठावाचे आव्हानही या ग्रंथात करण्यात आले आहे. जर्मन सरकारचं मार्क्सवर बारीक लक्ष होतं. फ्रान्सच्या सरकारने जर्मन सरकारचा रोख लक्षात घेऊन मार्क्सला हद्दपार केले. 5 फेब्रुवारी 1845 रोजी मार्क्स ब्रुसेल्सला येऊन राहिला. ब्रुसेल्सला आल्यानंतर तेथील 2 वर्षांच्या काळात फ्रेडरिक एंगेल्स यांच्याशी समान ध्येयवादामुळे मैत्री दृढ झाली.
ती जन्मभर टिकली. एंगेल्सचा इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे कापड कारखाना होता. त्यात त्याला 1864 पासून चांगली मिळकत होत होती. त्यावेळच्या इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचेही अनुकूल प्रतिकूल परिणाम त्याला अभ्यासावयास मिळायचे. मोझेस हेस, रॉबर्ट ओवेन व तरुण हेगेलवादी यांच्या प्रभावाखाली येऊन एंगेल्स अगोदरच साम्यवादी झाला होता. मार्क्सच्या मैत्रीच्या काळात तो साम्यवादाचा तत्वज्ञानी बनला. वैचारिक सहकार्य सुरू झाले. त्या दोघांना मिळून प्रथम द होली फॅमिली आणि द जर्मन आयडिओलॉजी हे 2 महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केले. इतिहासाची भौतिक उपपत्ती सविस्तर रीतीने या ग्रंथांमध्ये मांडली आहे. हे 2 ग्रंथ त्यांच्या हयातीत कधीच प्रकाशित होऊ शकले नाहीत, कारण प्रकाशकच मिळाला नाही. ब्रुसेल्समध्ये असतानाच कामगार चळवळीच्या मुख्य नेत्यांच्या विचारांशी मार्क्सला सामना करावा लागला. त्यातील काही नेते नीतितत्वाच्या आधाराने कामगाराच्या गाऱ्हाण्यांना महत्त्व देऊ लागले. तेव्हा मार्क्सने सांगितले की अशा केवळ समतावादी नैतिक ध्येयाने क्रांती होऊ शकत नाही. क्रांतिकारकता अनुकूल अशी ऐतिहासिक परिस्थिती निर्माण व्हावी लागते. सामाजिक परिवर्तने विशिष्ट कार्यकारण भावाची प्रक्रिया असते. ती नियमबद्ध असते. भांडवलदारी समाजाच्या अवस्थेमध्ये येत असताना ही अवस्था एकदम ओलांडून पलीकडे समाजाला जाता येणार नाही. लगेच साम्यवादाकडे जाता येणार नाही. फ्रेंच समाजवादी तत्वज्ञ प्रूदॉन यांचा फिलॉसॉफी ऑफ पॉवर्टी हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर कार्ल मार्क्सने त्याच्या विरुद्ध खंडन करणारा द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. भिन्न भिन्न अर्थव्यवस्थांच्या मधील चांगले गुण घ्यावे आणि दोष टाकावे आणि समन्वय साधावा असे प्रूदॉनचे मत होते. मार्क्सच्या मताने अशी तडजोडीची अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. ऐतिहासिक शक्तींचे अपरिहार्य नियम असतात. या नियमानुसार समाज संस्थेला आकार येतो. विशिष्ट आकार देणारी उच्च नीच वर्गरचना अपरिहार्यपणेच निर्माण होते. यानंतर द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही पुस्तिका एका विलक्षण परिस्थितीमध्ये मार्क्स आणि एंगेल्स यांनी लिहिली आणि ती प्रसिद्ध झाली. युरोपातील द लीग ऑफ द जस्ट नामक गुप्त मंडळी जून 1847 मध्ये लंडन येथे जमली आणि त्यांच्या बैठकीत राजकीय कार्यक्रम तयार करण्याचे ठरविण्यात आले. या मंडळींनी मार्क्सकडे एक प्रतिनिधी पाठवून त्याला विनंती केली की तू आमच्या या लीगचा सभासद हो. मार्क्स एंगेलसह त्या लीगमध्ये सामील झाला. त्या लीगचे नाव बदलून कम्युनिस्ट लीग असं ठेवण्यात आलं. मार्क्स आणि एंगेल्सला कार्यक्रम आखण्यास सांगितले. 1847च्या डिसेंबरपासून ते 1848च्या जानेवारी अखेरपर्यंत खपून कम्युनिस्ट जाहीरनामा त्यांनी तयार केला आणि तो लीगने स्वीकारला. त्यात प्रथम इतिहासाचा मुख्य सिद्धांत सांगितला. वर्गविग्रहाचा इतिहास हाच इतिहास होय हा सिद्धांत प्रथम सांगून वर्गविहीन समाजरचना निर्माण होण्याकरता शेवटचा विग्रह कामगार वर्गाचा विग्रह होणार आणि त्या विग्रहाचा विजय होऊन शेवटी समताप्रधान साम्यवादी समाजरचना निर्माण होईल असे भविष्य वर्तविले आहे. हा जाहीरनामा साम्यवादाच्या इतिहासातील विचारांच्या प्रचाराचे एकमेव अद्वितीय असे साधन ठरले. फ्रान्स, इटली आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये 1848च्या पूर्वार्धात क्रांतीची लाट उसळली. बेल्जियमचे सरकार मार्क्सला हद्दपार करणार हे लक्षात घेऊन या क्रांतिकारक गटाच्या एका सदस्याने मार्क्सला पॅरिस येथे बोलावून घेतले. एक जर्मन क्रांतिकारकांचा गट पॅरिसमध्ये होता. जर्मनीवर आक्रमण करून जर्मनीला राजसत्तेच्या विळख्यातून सोडवण्याकरता जर्मनीवर आक्रमण करावे असा बेत तो गट आखीत होता. हा आक्रमणाचा कार्यक्रम मार्क्सने अव्यवहार्य असून असे म्हणून असंमत केला. त्यामुळे मार्क्सबद्दल क्रांतिकारक नाखुश झाले. ऑस्ट्रिया व जर्मनीत क्रांती पसरतच होती. त्यामुळे मार्क्सला जर्मनीत परतावे असे वाटले. तेथे परतल्यावर कोलोन येथे कामगार क्रांतीचा कार्यक्रम अंमलात आणावा की लोकशाहीमध्ये शक्तीमध्ये तडजोड करून कामगार वर्ग आणि उदारमतवादी लोकशाही मध्यम वर्ग यांचं संयुक्त सरकार स्थापन करावं
असा प्रश्न पडला असताना मार्क्सने तडजोडवादी धोरण पुरस्कारिले. न्यू राहिनिशे झाइटुंग या नवीनच 1849 जूनमध्ये स्थापन झालेल्या वृत्तपत्रात आपला दृष्टिकोन मार्क्सने मांडण्यास सुरुवात केली. जर्मनीच्या सम्राटाने बर्लिनची लोकसभा बरखास्त केली. त्याविरुद्ध मार्क्सने सशस्त्र उठाव करण्याला आव्हान दिले. कोलोन या शहरात कामगारांच्या जमावापुढे भाषण केले. मार्क्सवर सरकारने राजद्रोहाचा खटला भरला. त्यात मार्क्सने आपली बाजू संविधानाशी सुसंगत आहे असे सिद्ध केले. जर्मनीचा राजाच घटनेविरुद्ध वागला हे दाखवून दिले. न्यायाधीश मंडळाने मार्क्सची बाजू मान्य करून त्याला दोषमुक्त केले. परंतु मार्क्सला घटनेच्या अनुसाराने संसदेची पुन्हा स्थापना करण्यात यश आले नाही. लोकांच्या उठावाचा उपयोग झाला नाही. 16 मे 1949 मार्क्सला हद्दपारीची शिक्षा झाली. त्याने चालविलेल्या वृत्तपत्राचा शेवटचा प्रक्षोभक अंक प्रसिद्ध झाला. मार्क्स पॅरिसला गेला, परंतु तेथूनही त्याला हद्दपार व्हावं लागलं. 1849 ऑगस्टमध्ये तो लंडनला कायम राहण्यास गेला. उदारमतवादी मध्यम वर्गाशी जुळते घेऊन लोकशाही पुरोगामी राजकारणावरील त्याचा विश्वास उडाला. लंडन येथील कम्युनिस्ट लीगमध्ये तो सामील झाला आणि डाव्या जहाल क्रांतिकारी राजकारणाचा पुरस्कार पुन्हा करू लागला. त्याला वाटले की पुन्हा आर्थिक दुर्व्यवस्थेचा संकटकाळ जवळ येत आहे. क्रांतीची चळवळ पुन्हा वर उफाळून येणे शक्य आहे. परंतु ही आशा फार वेळ टिकली नाही. ज्यांचा आशावाद टिकला व प्रखर होत गेला अशा ऑगस्ट वॉन विलिट सारख्या क्रांतिकारकांना लोखंडाचे सोने बनवणारा जादूगार क्रांतिकारक म्हणून मार्क्स हिणवू लागला. असे अधीर मनोवृत्तीचे क्रांतिकारक हे भौतिकवादी नसतात असे त्याने सांगितले. प्रत्यक्ष वास्तव घटनांच्या आधारेच क्रांती होते. केवळ क्रांतीची शुद्ध वासना क्रांतीला प्रसवू शकत नाही. आम्ही कामगारांना सांगतो की 15, 20, 50 वर्ष चालणारी अनेक यादवी युद्धे आणि राष्ट्रीय युद्धे परिस्थिती बदलून टाकतात. एवढेच नव्हे तर तुम्हालाही बदलून टाकतात. तुम्हाला राजकीय सत्ता वापरण्यास समर्थ करतात. याच्या उलट तुम्ही सांगता की आपण राजकीय सत्ता त्वरित मिळवली पाहिजे. 1848 हे वर्ष युरोपमधील राजकीय बंडे व त्यांच्या पराभवांचे वर्ष होय. या वर्षातील परिस्थितीचे पृथक्करण कार्ल मार्क्सने गंभीरपणे केले. निष्कर्ष काढला की कामगार वर्गाचे वैचारिक शिक्षण पक्के व्हावयास हवे. कामगार पक्षाने इतर पक्षांशी तडजोड करावी. ध्येयवादाला मर्यादा घालणे भाग पडले. मार्क्सचा 1850 ते 1864 हा काळ मानसिक यातना आणि कौटुंबिक आर्थिक विवंचना यामध्ये गेला. फ्रेडरिक एंगेल्सची आर्थिक मदत पहिल्यांदाच फारच थोडी येत होती. एंगेल मँचेस्टर येथे कारखान्यामध्ये कालांतराने भागीदार झाला तेव्हा 1864 मार्क्सला तो पुरेशी आर्थिक मदत देऊ लागला. इतरही अनेक मित्रांनी आणि बायकोच्या नातेवाईकांनीही थोडी बहुत मदत केलीच, परंतु चणचण कायम राहिली. 1851 पासून एक तरतूद मात्र कायम झाली आणि अल्पसे उत्पन्न येऊ लागले. द न्यूयॉर्क ट्रिब्यून या वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक चार्ल्स ए डाना याने युरोपचा वार्ताहर म्हणून मार्क्सची नेमणूक केली. होरेस ग्रीली हा या वृत्तपत्राचा संपादक होता. फोरियर प्रणीत साम्यवादी विचारसरणीबद्दल त्याला सहानुभूती होती. 1851 ते 1862 पर्यंतच्या कालावधीत सुमारे 500 लेख आणि संपादकीय मजकूर मार्क्सने पाठवले. त्यात एंगेल्सचाही चौथा हिस्सा होता. या लेखांचे विषय त्या काळचे सगळे राजकीय विश्व, त्यातील सामाजिक चळवळी आणि आंदोलने होती. भारत, चीन ते ब्रिटन आणि स्पेन यांचा अंतर्भाव केला होता. लंडन येथे दारिद्र्य आणि कौटुंबिक आपत्तीशी तोंड देत असतानाच कार्ल मार्क्सने आपला बौद्धिक व्यासंग अधिक निष्ठेने आणि एकाग्र चित्तेने चालवला. ब्रिटिश म्युझियमचा त्याने चांगला उपयोग करून घेतला. मानवाचा आर्थिक आणि सामाजिक इतिहास या विषयावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. इतिहासाची भौतिक उपपत्ती हा सिद्धांत त्याने ऐतिहासिक घटनांच्या आधारावर परिष्कृत केला. त्याची सारभूत मांडणी 1859 प्रसिद्ध केलेल्या अ कॉन्ट्रीब्युशन टू द
क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या अर्थशास्त्रावरील त्याच्या पहिल्या पुस्तकात त्याने केली. इतिहासाची भौतिक उपपत्ती निश्चित कशी केली याबद्दल तो या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतो, जीवनाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक प्रक्रियांचे सामान्य स्वरूप हे भौतिक जीवनामधल्या उत्पादन पद्धतीचे निश्चित होय. माणसाची जाणीव माणसाच्या अस्तित्वाला आकार देत नाही, परंतु उलट त्याचे सामाजिक अस्तित्व त्याच्या जाणीवेला आकार देते. हे मूलभूत सूत्र त्याच्या दुसऱ्या मूलभूत सूत्राचा आधार ठरते. तात्विक उपपत्ती आणि प्रत्यक्ष वर्तन याची नित्य सांगड असली पाहिजे, हे ते दुसरे मूलभूत सूत्र होय. पहिल्या मूलभूत सूत्राबद्दल मार्क्स, वेबर सारख्या समाजशास्त्रज्ञांनी मतभेद व्यक्त केला आहे. 1864च्या अखेरीस मार्क्सने इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन या संस्थेत शिरून एकलकोंडेपण संपवले. या संस्थेचा तो वैचारिक नेता बनला. 28 सप्टेंबर 1864ला या संस्थेची सार्वजनिक ठिकाणी सभा झाली. त्यात जर्मन कामगारांचा प्रतिनिधी म्हणून कार्ल मार्क्स उपस्थित राहिला. या संस्थेच्या एका उपसमितीवर त्याची नेमणूक झाली. या संस्थेला त्याच्या वृत्तपत्रीय दीर्घकालीन अनुभवाचा फार उपयोग झाला. त्याने या संस्थेपुढे एक लेखी व्याख्यान दिले. त्या व्याख्यानात सहकारी चळवळीच्या विधायक कार्याचे महत्त्व आणि संसदीय कायद्याचे महत्त्व दाखवून संथ गतीने ब्रिटिश कामगारांना राजकीय सत्ता जिंकता येईल हे पटविण्याचा प्रयत्न केला. या संस्थेच्या सर्वसाधारण सभेचा सदस्य म्हणून मार्क्स याने जवळजवळ सगळ्या बैठकींना उपस्थित राहण्याचा नियम पाळला. निरनिराळे पक्षोपक्ष, गट आणि उपगट यांच्यातील आपापसातल्या मतभेदांना सामावून घेण्याची आणि सार्वत्रिक एक मत जास्तीत जास्त निर्माण करण्याची व्यवहार कुशलता मार्क्सच्या ठिकाणी या कालखंडात आढळून आली. या संघटनेची सदस्य संख्या 1869 मध्ये 8 लाखांच्या पुढे गेली. 1870 मध्ये फ्रेंच जर्मन युद्धात फ्रान्सचा पराभव झाला. त्यानंतर 1871च्या मार्चमध्ये पॅरिस येथे पॅरिस कम्यून नावाची क्रांतिकारी संघटना निर्माण होऊन तिच्या हाती पॅरिसची राजकीय सत्ता आली. या पॅरिस कम्यूनला मार्क्सने पूर्णपणे पाठिंबा दिला. मार्क्सचे राजकीय व्यक्तिमत्व आत्तापर्यंत स्थानिक लोकांना माहीतच होते. ते सगळ्या युरोपच्या दृष्टीसमोर आले. त्याला आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त झाले. त्या पॅरिस कम्यूनबद्दल त्याने काढलेले प्रसिद्ध उद्गार असे होते, या श्रेयाशी तुलना होऊ शकेल असे एकही उदाहरण इतिहासात सापडायचे नाही. या क्रांतीमध्ये जे हुतात्मे स्वतःची आहुती देऊन गेले त्यांना कामगार वर्गाच्या श्रेष्ठ हृदय मंदिरात शाश्वत स्थान प्राप्त झाले आहे. एंगेल्सच्या मताप्रमाणे पॅरिस कम्यून हे इतिहासातील कामगार हुकुमशाहीचे पहिले उदाहरण होय. वरील लेखामुळे फर्स्ट इंटरनॅशनलचा नेता म्हणून मार्क्सचे नाव सर्व युरोपभर गाजले. 30 मे 1871 मध्ये हे पॅरिस कम्यून दडपून टाकण्यात आले. झारच्या कारागृहातून व सायबेरियाच्या हद्दपारीतून निसटलेला हा रशियन क्रांतिकारक म्हणजेच मायकेल अलेक्झांद्रिच बॅक्युनिन हा मार्क्सच्या विरोधात उभा राहिला. पण दोघेही पॅरिस कम्यूनचे पुरस्कर्ते होते. इंटरनॅशनल अलायन्स ऑफ सोशल डेमोक्रेसी नावाची गुप्त मंडळी मायकेल बॅक्युनिनने स्थापन केली. या गुप्त मंडळीला फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये प्रवेश मिळू नये म्हणून मार्क्सने अगोदरच बंदोबस्त करून ठेवला. मार्क्स हा जर्मन हुकुमशहा आहे असा बॅक्युनिनने त्याच्यावर आरोप ठेवला आणि मार्क्स विरोधी फर्स्ट इंटरनॅशनलमध्ये फळी उभी करण्याचा प्रयत्न केला. 1872च्या हेग येथे भरलेल्या इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये मार्क्सने बॅक्युनिन वाद्यांच्या पराभव घडवून आणला. अखेरच्या 10 वर्षाच्या कालखंडात मार्क्सच्या सर्जनशक्तीला उतरती कळा लागली. खेळलेला मानसिक निरुत्साह असे या अवस्थेला मार्क्सने स्वतःच निर्दिष्ट केले आहे. रशियन साम्राज्यशाही ही सर्वात मोठी प्रतिगामी शक्ती युरोपात आहे आणि तिचा नाश झाल्यानंतरच कामगार वर्गाच्या उत्साह शक्तीला प्रेरणा मिळून राजकीय सामर्थ्य प्राप्त होईल आणि ही गोष्ट युरोपमध्ये युद्धाचा भडका उडूनच घडणे शक्य आहे असे त्याला वाटले. 1881 मध्ये अलेक्झांडर दुसरा हा रशियाचा झार रशियन अतिरेक्यांनी ठार केला.
या अतिरेक्यांच्या निस्वार्थी हुतात्मेपणाची भावपूर्ण प्रशंसा कार्ल मार्क्सने केली. शेवटची काही वर्ष मार्क्सने आरोग्यधाममध्येच काढली. मार्क्सने 2 मोठे शोध सिद्ध केले: मानवी इतिहासाच्या विकासाचा नियम आणि भांडवलशाही समाजरचनेचे गतित्व. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्स हा मुख्यतः क्रांतिवादी होता. त्याच्या हयातीतच तो अत्यंत द्वेषास आणि निंदेस पात्र झाला, परंतु कोट्यवधी क्रांतिकारकांना तो अत्यंत आवडत होता. दास कॅपिटल हा कार्ल मार्क्स याचा उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रंथ होय. इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन या संघटनेने कामगारांचा पवित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे वर्णन केले आहे. बर्लिन येथे 1867 मध्ये हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला आणि 1873 मध्ये त्याची दुसरी आवृत्ती निघाली. मार्क्सने भाग 2 आणि भाग 3 हेही लिहिले, परंतु त्यांचे संपादन करून एंगेल्सने मार्क्सच्या देहांतानंतर 1885 आणि 1894 मध्ये ते क्रमाने प्रसिद्ध केले. मार्क्सने इंग्लिश भांडवलशाहीचे अवलोकन केले. इंग्लिश अर्थशास्त्राच्या परिभाषेतच आपले अर्थशास्त्रीय विचार व्यक्त केले. भांडवलशाही समाजव्यवस्था ही प्रत्येक समाजरचनेसारखीच जिवंत शरीरासारखी रचना आहे. तिचा विकास तिच्या अंतर्गत स्वभाव नियमानेच होतो. नफा मिळवण्याची प्रवृत्ती अपयशी होऊ लागली, नफा कमी होऊ लागला म्हणजे सबंध समाजरचना डळमळते, भांडवलशाहीचा नाश होतो आणि तिच्या ठिकाणी अधिक उच्च दर्जाच्या समाज संस्थेची स्थापना होते. ब्रिटिश कामगार वर्गाचे दैन्य व दुर्दशा मार्क्सने पाहिली आणि मोजली आणि त्यावरून भविष्यवाद काढला की या भांडवलशाहीच्या खाजगी संपत्तीवर खिळा ठोकला जात आहे आणि ज्यांनी लुटले ते लुटले जाणार आहेत. पीडित जनतेला फार मोठा आशावादी दृष्टिकोन देण्यात मार्क्स यशस्वी झाले. कार्ल मार्क्स यांचा मृत्यू 14 मार्च 1883 रोजी झाला. तर मित्रांनो, आज आपण कार्ल मार्क्स यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा जीवन परिचय करून घेतला. तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तुम्हाला जर आम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील तर आमचे 8698 म्हणजेच 8698869880 या क्रमांकावर देऊ शकतात. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक असणारे सगळे नियम काटेकोर पद्धतीने पाळा. लक्षात ठेवा, 2 गज दूरी, मास्क हे जरुरी, सोबतच सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग याचा वापर करायला विसरू नका. आणि हो, सध्या 15 दिवसांचा लॉकडाऊन आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही घरी आहात तर घरी बसल्या बसल्या रेडिओ MPSC गुरु ऐकत राहा. म्हणजेच तुमच्या ज्ञानात सुद्धा भर पडेल आणि बरीच माहिती सुद्धा मिळेल. चला तर मग ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.